नमस्कार, मी वेदांती लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आज आपण मस्त असं पणं बनवणार आहोत. एकदा हा पण्याचा गर किंवा सिरप तयार केला ना, की हवं तेव्हा ते पणं करून ठेवू शकता. हा पण्याचा गर किंवा सिरप फ्रिजमध्ये 2 ते 3 महिने टिकतो. पणं बनवण्यासाठी शक्यतो कैऱ्या मोठ्या आणि कडक बाटाच्या घ्यायच्या. कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे कैऱ्यावरील माती किंवा चीक असेल तर निघून जातो. कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यावर त्या उकडून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एका कुकरच्या भांड्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालून त्यात कैऱ्या ठेवायच्या आणि कुकरला लावून 2-3 शिट्या करून घ्यायच्या. आता कैऱ्या छान शिजल्या आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यावर त्याचा गर काढून घ्यायचा आहे. कैऱ्या थंड झाल्या आहेत. आता आपण त्याच्या साली काढून घेऊया. अशा पद्धतीने मी सर्व कैऱ्यांच्या साली काढून घेणार आहे. आता आपण चमच्याच्या साहाय्याने सालीतील गर काढून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने गर काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता सर्व सालीचा गर काढून झाला आहे. आता आपण कैरीचा गर काढूया. तर कैरीचा गर काढताना आपल्याला हाताने अशा पद्धतीने प्रेस करून काढायचा आहे. अशा पद्धतीने सर्व कैऱ्यांचा गर काढून घ्यायचा आहे. जेवढा गर कैरीचा आहे तेवढाच गूळ त्यामध्ये घालायचा आहे. त्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये गर काढून घ्यायचा आहे. आता गर सर्व काढून झाला आहे. हा एक बाउल गर आहे, त्यासाठी एक बाउल गूळ लागेल. आंबट असेल ना तर 1 वाटी गूळ किंवा साखर जास्त घालायची आहे, म्हणजे प्रमाण परफेक्ट होते. आता मिक्सरला गूळ आणि कैरीचा गर मिक्स करून घेऊया. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरीचा गर घालूया. सर्व गर आपल्याला मिक्सरमध्ये घालायचा आहे आणि आता मी तेवढाच गूळ घेतला आहे, तोही त्यामध्ये घालणार आहे. कैरीचा गर आणि गूळ मिक्सरला लावून घेऊया. कैरीचा गर आणि गूळ छान मिक्स झाला आहे. आता आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. पाव चमचा मी इथे मीठ घालते आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घालणार आहे आणि परत एकदा मिक्सर फिरून घेऊया. आता आपलं हे पणं तयार आहे. एका काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. फ्रीजमध्ये ठेवल्यावर 2-3 महिने आरामात टिकतं. तर आपलं पणं तयार आहे. आता आपण पणं बनवूया. एका ग्लासामध्ये मी बर्फ टाकला आहे. त्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे बनवलेलं पणं घालणार आहे. आता थंड पाणी घालायचं. तुम्हाला आवडत असेल तर पुदिन्याची 2-3 पानं घातली तरी चालतील. आता आपलं हे पणं तयार आहे पिण्यासाठी. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत टेक केअर. थँक यू फॉर वॉचिंग.